नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग 3 वर्ष सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग 3 वर्ष सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 विनेश फोगट हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, लक्ष्य सेन याने 2022 राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये कोणते पदक पटकावले? लक्ष्य सेन याने 2022 राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये कोणते पदक पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 1 सुवर्ण पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, लक्ष्य सेन हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? लक्ष्य सेन हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 एकेरी बॅडमिंटन हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, बिंदिया राणी देवीने किती किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदक जिंकले? बिंदिया राणी देवीने किती किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदक जिंकले? तर ऑप्शन क्रमांक 2 55 किलो हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक पाचवा, खालीलपैकी कोणत्या संतांची भारुडे विशेष प्रसिद्ध आहेत? खालीलपैकी कोणत्या संतांची भारुडे विशेष प्रसिद्ध आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 एकनाथ हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, शरीराच्या कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात? शरीराच्या कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात? तर ऑप्शन क्रमांक 2 अस्थिमज्जा ही आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, कवक ही डॅश डॅश वनस्पती आहे? कवक ही डॅश डॅश वनस्पती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 परपोषी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटीमुळे हा विकार संभवतो? दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटीमुळे हा विकार संभवतो? तर ऑप्शन क्रमांक 4 वाढ खुंटणे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, सर्वोत्कृष्ट गायक म्हणून कोणास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? सर्वोत्कृष्ट गायक म्हणून कोणास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राहुल देशपांडे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, कितव्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली? कितव्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 68व्या हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, भारतातील पहिले कार्बन न्यूटन विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विकसित करण्यात येत आहे? भारतातील पहिले कार्बन न्यूटन विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विकसित करण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लेह हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, भारतीय घटनेनुसार डॅश संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे? भारतीय घटनेनुसार डॅश संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा 2022 महिला एकेरी विजेती एलिना रिबाकिना कोणत्या देशाची आहे? विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा 2022 महिला एकेरी विजेती एलिना रिबाकिना कोणत्या देशाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 किझिकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, मराठी वर्णमालेत ऱ्हस्व किती आहेत? मराठी वर्णमालेत ऱ्हस्व किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी यज्ञानाविषयी माहिती देणारा ग्रंथ कोणता आहे? खालीलपैकी यज्ञानाविषयी माहिती देणारा ग्रंथ कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 यजुर्वेद हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, अहमदनगरची स्थापना अहमद निजामशहाने डॅश डॅश मध्ये केली? अहमदनगरची स्थापना अहमद निजामशहाने डॅश डॅश मध्ये केली? तर ऑप्शन क्रमांक 3 1490 मध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, तू तर उमराचे फूल आणायला सांगतोस, अलंकार ओळखा. तू तर उमराचे फूल आणायला सांगतोस, अलंकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 पर्याययोक्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, भारतीय नौदलातून नुकत्याच बंद करण्यात आलेल्या पाणबुडीचे नाव काय आहे? भारतीय नौदलातून नुकत्याच बंद करण्यात आलेल्या पाणबुडीचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 INS
सिंधुध्वज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 कोणत्या संस्थेमार्फत भारत रंग महोत्सव 2022 आयोजन केले गेले? कोणत्या संस्थेमार्फत भारत रंग महोत्सव 2022 आयोजन केले गेले? तर ऑप्शन क्रमांक 4 नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 जेरुसलेम डिक्लेरेशन हा इस्रायल आणि कोणत्या देशामध्ये सामाजिक करार आहे? जेरुसलेम डिक्लेरेशन हा इस्रायल आणि कोणत्या देशामध्ये सामाजिक करार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 USA हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 टाइम मॅगझिनने 2022च्या जागतिक 50 महान ठिकाणांमध्ये भारतातील कोणत्या राज्याचा समावेश केला आहे? टाइम मॅगझिनने 2022च्या जागतिक 50 महान ठिकाणांमध्ये भारतातील कोणत्या राज्याचा समावेश केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 तन्मय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तन्मय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 द्विधा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 दाती तृण धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता? दाती तृण धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 वाव धरणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 सिंधू नदीकाठी मोहनजोदडो येथील सिंधू संस्कृतीचा शोध 1922 मध्ये कोणी लावला? सिंधू नदीकाठी मोहनजोदडो येथील सिंधू संस्कृतीचा शोध 1922 मध्ये कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 2 राखलदास बॅनर्जी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 स्वास्तिक चिन्ह हे आर्यांनी कोणत्या संस्कृतीपासून घेतले? स्वास्तिक चिन्ह हे आर्यांनी कोणत्या संस्कृतीपासून घेतले? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंधू संस्कृती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? खालीलपैकी राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 24 डिसेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार डॅश डॅशला आहेत? भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार डॅश डॅशला आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 कायदे मंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 कोणता कालखंड गांधी युग म्हणून ओळखतात? कोणता कालखंड गांधी युग म्हणून ओळखतात? तर ऑप्शन क्रमांक 3 1920 ते 1947 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 दुहेरी राज्यव्यवस्था कोणी चालू केली होती? दुहेरी राज्यव्यवस्था कोणी चालू केली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 रॉबर्ट क्लाइव्ह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 1919 साली केलेला कायदा कोणता? 1919 साली केलेला कायदा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 हर घर तिरंगा राष्ट्रीय अभियान कोणत्या मंत्रालयाने सुरू करण्याची घोषणा केली आहे? हर घर तिरंगा राष्ट्रीय अभियान कोणत्या मंत्रालयाने सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मंत्रालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 कॉमनवेल्थ गेम्स 2022 साठी भारतीय महिला टीमची कर्णधार कोण बनले आहे? कॉमनवेल्थ गेम्स 2022 साठी भारतीय महिला टीमची कर्णधार कोण बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 हरमनप्रीत कौर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 जपानचा ऑर्डर ऑफ द रायझिंग सन अवॉर्ड खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे? जपानचा ऑर्डर ऑफ द रायझिंग सन अवॉर्ड खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नारायण कुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 इतिहासकार इनामुल हक यांचे अलीकडेच निधन झाले आहे हे कोणत्या देशाचे होते? इतिहासकार इनामुल हक यांचे अलीकडेच निधन झाले आहे हे कोणत्या देशाचे होते? तर ऑप्शन क्रमांक 2 बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रातील सर्वात मोठे माती व कॉन्क्रीटचे धरण कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे माती व कॉन्क्रीटचे धरण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 उजनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण होती? महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण होती? तर ऑप्शन क्रमांक 1 सरोजिनी नायडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38
भारताची पहिली महिला राज्यपाल कोण? भारताची पहिली महिला राज्यपाल कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 सरोजिनी नायडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो? खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 21 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणास आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणास आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 वासुदेव बळवंत फडके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खारट या शब्दाची जात ओळखा. खारट या शब्दाची जात ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 विशेषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 रामाने प्रश्न विचारला या विधानातील कर्म ओळखा. रामाने प्रश्न विचारला या विधानातील कर्म ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 प्रश्न हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी सर्वाधिक केळीचे उत्पादन घेणारे राज्य कोणते? खालीलपैकी सर्वाधिक केळीचे उत्पादन घेणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी अरवली पर्वतातील थंड हवेचे ठिकाण कोणते? खालीलपैकी अरवली पर्वतातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 माउंट अबू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 जगातील क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचा खंड कोणता? जगातील क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचा खंड कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 आफ्रिका खंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 चष्म्याच्या भिंगाची शक्ती कशामध्ये मोजतात? चष्म्याच्या भिंगाची शक्ती कशामध्ये मोजतात? तर ऑप्शन क्रमांक 4 डायप्टर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी एकवचनी शब्द निवडा. खालीलपैकी एकवचनी शब्द निवडा. तर ऑप्शन क्रमांक 3 लेकरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य डॅश संरक्षणासाठी तयार करण्यात आले. भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य डॅश डॅश संरक्षणासाठी तयार करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 1 शेकरूंच्या संरक्षणासाठी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 डॉक्टर जेनॉस साक हे कोणत्या रोग लसी संशोधनाबद्दल जगप्रसिद्ध आहेत? डॉक्टर जेनॉस साक हे कोणत्या रोग लसीच्या संशोधनाबद्दल जगप्रसिद्ध आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पोलिओ प्रतिबंधक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 ज्याला आकार नाही या अर्थाचा शब्द ओळखा. ज्याला आकार नाही या अर्थाचा शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 निराकार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 पश्चिम घाटाला समांतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कोणता? पश्चिम घाटाला समांतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 NH17 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 बासमती तांदूळ संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? बासमती तांदूळ संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रोडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 उत्तरेकडे वाहणाऱ्या नद्या कोणत्या? उत्तरेकडे वाहणाऱ्या नद्या कोणत्या? तर ऑप्शन क्रमांक 3 गिरणा, मांजरा, काटेपूर्णा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रिया प्रकारची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 विंध्ययन खडक प्रणाली डॅश डॅश जिल्ह्यातच सापडते. विंध्ययन खडक प्रणाली डॅश डॅश जिल्ह्यातच सापडते. तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 जळगाव जिल्ह्यात कोणत्या नावाने गरम पाण्याचे झरे आहेत? जळगाव जिल्ह्यात कोणत्या नावाने गरम पाण्याचे झरे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 उपनदेव व सुपनदेव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 द्विभाषिक राज्य कधी स्थापन करण्यात आले? द्विभाषिक राज्य कधी स्थापन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 नोव्हेंबर 1956 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्रातील जव्हार थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
महाराष्ट्रातील जव्हार थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पालघर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 जायकवाडी मत्स्य बीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? जायकवाडी मत्स्य बीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्र राज्यात जंगलाखाली क्षेत्र किती टक्के आहे? महाराष्ट्र राज्यात जंगलाखाली क्षेत्र किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 21% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात? पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 मालगुजारी हे आपले करेक्ट आन्सर. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 दुधना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 कोणती नदी गोदावरी नदी खोऱ्याचा भाग नाही? कोणती नदी गोदावरी नदी खोऱ्यांचा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 भातसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 गाळाच्या मृदेस कोणती पिके होतात? गाळाच्या मृदेस कोणती पिके होतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऊस तंबाखू हरभरा तांदूळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणकोणती भीमा नदीची डाव्या तीरावरील उपनदी आहे? खालीलपैकी कोणकोणती भीमा नदीची डाव्या तीरावरील उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मुळा मुठा भामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या प्रशासकीय विभागात येते? ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या प्रशासकीय विभागात येते? तर ऑप्शन क्रमांक 4 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याची सीमेवर असणारी नदी कोणती? चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याची सीमेवर असणारी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 पैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 किनवट अभयारण्य कोणत्या नदीच्या नावाने आहे? किनवट अभयारण्य कोणत्या नदीच्या नावाने आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 उत्तर कोकणातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? उत्तर कोकणातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वैतरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मांजरा पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? मांजरा पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागत नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 अक्राणी अस्तंबा तोरणामाळ या टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? अक्राणी अस्तंबा तोरणामाळ या टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 कोकणाची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? कोकणाची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 560 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 धारवाड खडक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळत नाही? धारवाड खडक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उस्मानाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 विंध्ययन खडक महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सापडते? विंध्ययन खडक महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सापडते? तर ऑप्शन क्रमांक 4 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सातपुडा पर्वतरांगामुळे कोणत्या दोन नदीचे विभाजन झाले? सातपुडा पर्वतरांगामुळे कोणत्या दोन नदीचे विभाजन झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा व तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते? सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 तोरणामाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 छत्तीसगड राज्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते? छत्तीसगड राज्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते?
आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 गोंदिया गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 कोका अभयारण्य कुठे आहे? कोका अभयारण्य कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मालेगाव पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? मालेगाव पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्राच्या वायव्येस कुठले राज्य आहे? महाराष्ट्राच्या वायव्येस कुठले राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 हरिश्चंद्र डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यात पसरलेले आहे? हरिश्चंद्र डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यात पसरलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 फक्त अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्र सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणते पर्वतरांग जाते? महाराष्ट्र सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणते पर्वतरांग जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 शंभू महादेव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्रात कधीही विभाजन न झालेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात कधीही विभाजन न झालेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग कोणती? सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 अस्तंबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? खालीलपैकी सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पुढील कोणत्या प्रशासकीय विभागात एकही औष्णिक विद्युत प्रकल्प नाही? पुढीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात एकही औष्णिक विद्युत प्रकल्प नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कोकणातील सर्वात लांब नदी कोणती आहे? कोकणातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उल्हास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सातमाळा अजिंठा आणि सातपुडा या पर्वतरांगेच्या दरम्यान डॅशडॅश नदी खोरे आहे. सातमाळा अजिंठा आणि सातपुडा या पर्वतरांगेच्या दरम्यान डॅशडॅश नदी खोरे आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 वैगई नदी डॅशडॅश पर्वतरांगेत उगम पावते. वैगई नदी डॅशडॅश पर्वतरांगेत उगम पावते. तर ऑप्शन क्रमांक 3 कार्डमम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्राला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही? महाराष्ट्राला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 कोणते शहर गोदावरी नदी किनारी आहे? कोणते शहर गोदावरी नदी किनारी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नांदेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मालवण हे सागरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? मालवण हे सागरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 व्याघ्र गणना दर किती वर्षांनी केली जाते? व्याघ्र गणना दर किती वर्षांनी केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 4 वर्षांनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 निजाम सागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? निजाम सागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मांजरा हे आपले करेक्ट आन्सर होईल.